Hello, dear student. My name is Mahesh Kadam, lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 1 and this is a lecture number 4. So the name of unit is Introduction to Automobiles. In the last lecture, we have started the major components of any automobile system. ठीक आहे, तर मेजर कॉम्पोनंट्स ऑटोमोबाईलचे कोणकोणते असणार आहेत आणि त्याचं फंक्शन्स काय काय हे आपण बघायला स्टार्ट केलं आहे. तर ज्यावेळी आपण एखादा ऑटोमोबाईल म्हणत असतो तर त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कॉम्पोनंट असतात आणि ते जे काही कॉम्पोनंट असणार आहेत तर ते टोटल 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं असतं. तर ते 6 मेजर पार्ट्स कोणते ते आपण बघितले लास्ट लेक्चरमध्ये, की त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर, पॉवर प्लांट, ट्रान्समिशन सिस्टम, ऑक्झिलरीज, कंट्रोल्स आणि सुपरस्ट्रक्चर असे 6 एकत्रित मिळून तुमचे हे बेसिक कॉम्पोनंट्स किंवा मेजर कॉम्पोनंट्सच्या कॅटेगरीमध्ये येत असतात. तर ते लास्ट लेक्चरला आपण बेसिक स्ट्रक्चर बद्दल सगळं डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. तर बेसिक स्ट्रक्चरला आपण कन्सोलेट केलं तर त्याप्रमाणे बघा की बेसिक स्ट्रक्चरमध्ये 4 पार्ट्स येत असतात. बेसिक स्ट्रक्चरमध्ये 4 पार्ट येत असतात: फ्रेम, सस्पेन्शन सिस्टम, ऍक्सेल आणि व्हील्स. तर हे 4ही पार्टचे डिटेल्स आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. तर फ्रेम मध्ये मग परत कन्व्हेन्शनल टाइपची फ्रेम येईल, फ्रेमलेस किंवा इंटिग्रल टाइप फ्रेम येणार आहे. सस्पेन्शन सिस्टीम मध्ये कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम आणि इंडिपेंडेंट सिस्टम. तर कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम मध्ये जनरली तुमच्या लिप स्प्रिंग असतील आणि एका व्हीलचा इफेक्ट दुसऱ्या व्हीलला होणार आहे. तर इंडिपेंडेंट मध्ये काय असणार आहे, दोन्ही व्हील एकमेकांपासून इंडिपेंडेंट असणार आहे, म्हणजे एका व्हीलचा इफेक्ट दुसऱ्या व्हीलला होणार नाही. तर हे झालं सस्पेन्शन सिस्टमच्या बाबतीत. पुढे आपण ऍक्सेल बघितले होते, लाईव्ह ऍक्सेल आणि डेड ऍक्सेल. लाईव्ह ऍक्सेल आपण कशाला म्हणत होतो की ज्या ऍक्सेलला आपण पॉवर दिलेली आहे, इंजिन कडून आलेली पॉवर ज्या ऍक्सेलला आपण दिलेली आहे त्याला आपण लाईव्ह ऍक्सेल म्हणत होतो. आणि डेड ऍक्सेल कोणता होता की जो कोणती पॉवर ट्रान्समिट करणार नाहीये, सपोर्टिंगचं काम तो करणार आहे, तर त्याला आपण डेड ऍक्सेल असं म्हणत होतो. पुढे व्हीलच्या बाबतीत आपण बघितलं होतं, व्हील्स काय करत असतात, जे काही टोटल एंटायर वेट ऑफ एन ऑटोमोबाईल हे कॅरी करायचं काम कोण करत असतं, व्हील्स करत असतात. त्याच्यामध्ये परत 3 टाइप्स आपण बघितले होते, डिस्क व्हील, वायर व्हील आणि अलॉय व्हील. तर आता आपण काय करूया, बेसिक स्ट्रक्चर नंतर पुढचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते आपण 1 बाय 1 स्टडी करत जाऊया. तर त्याच्यामध्ये पुढचा कॉम्पोनंट आहे पॉवर प्लांट. तर पॉवर प्लांट बघा, हा तुमचा सेकंड कॉम्पोनंट आहे. तर ज्या पद्धतीने आपण ऑटोमोबाईलची डेफिनेशन केली होती, तर ऑटोमोबाईलच्या डेफिनेशन मध्ये काय बघितलं होतं की ऑटोमोबाईल काय आहे, एक सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल आहे. सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल आहे याचा अर्थ काय होतो की त्या व्हेकलला पुढे जाण्यासाठी जी काही त्याची मोठी पॉवर आहे ती काय करतं, ते स्वतः तयार करत असतं. त्यामुळे आपण काय त्याला म्हणत असतो, सेल्फ प्रोपेल्ड. ठीक आहे. तर मग ही पुढे जाण्यासाठी जी काय पॉवर लागत असते तर त्यासाठी आपलं ऑटोमोबाईल मध्ये पॉवर प्लांट युनिट असतो आणि तो पॉवर प्लांट युनिट म्हणजेच तुमचा काय असतो, आयसी इंजन. इट इज इंटरनल कंबशन इंजिन. ठीक आहे. तर मग आपण जर याचं डेफिनेशन बघायला गेलं तर काय बघू शकतो बघा, पॉवर प्लांटच्या बाबतीत द इंजन इज अ पॉवर प्लांट ऑफ अन व्हेकल. तर ऑटोमोबाईल मध्ये व्हेकल मध्ये आपण इंजिन वापरत असतो जे ऍज अ पॉवर प्लांट म्हणून ऍक्ट होणार आहे. तर इन जनरल इंटरनल कंबशन इंजिन्स विथ पेट्रोल और डिझेल फ्युल इज यूज्ड. तर इन जनरली आपण पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारे इंजिन्स आपण वापरू शकतो की जे 2 स्ट्रोक किंवा 4 स्ट्रोक देखील असू शकतील. तर मोस्ट ऑफ द ऑटोमोबाईल साठी आपण 4 स्ट्रोक कडे जातोय. ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या 4 स्ट्रोक कडे जातोय, मग त्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल असणार आहे. तर हे झालं पॉवर प्लांटच्या बाबतीत. तर जर आपण मग पेट्रोल आणि डिझेल, तर ह्याचं जे काय डिटेल कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे, तर 2 स्ट्रोक इंजिन कशा पद्धतीनं वर्क होतं, 4 स्ट्रोक इंजिन कशा पद्धतीनं वर्क होतं, ते ऑलरेडी तुम्ही तुमच्या पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशनच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर जनरली जर बेसिक डिफरन्स बघायला गेलं तर 2 स्ट्रोक मध्ये बघा तुमची जी काय पॉवर सायकल आहे ती 2 स्ट्रोक मध्ये कंप्लीट होत असते आणि 4 स्ट्रोक मध्ये जी तुमची पॉवर सायकल आहे ती 4 स्ट्रोक मध्ये 4 स्ट्रोक मध्ये कंप्लीट होत असते. तर हे झालं पॉवर प्लांटच्या बाबतीत. जर ह्याचं लोकेशन बघायला गेलं तर लोकेशन कुठं असणार आहे बघा, तर इन जनरली अशा पद्धतीने इंजिनचं लोकेशन असणार आहे, जे पुढे ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला पुढे दिसत आहे. तर दरवेळी असं असेलच नाही की तुमचं इंजिन फ्रंटलाच इन्स्टॉल असेल. तर डिपेंड्स अपॉन ज्यावेळी आपण व्हेकलचे लेआउट्स बघणार आहोत तर काही गाड्यांचे इंजिन मागं असतात. जसं आपण नॅनोचं जर एक्झाम्पल घेतलं तर नॅनोचं जे इंजिन आहे ते रिअर साईडला आहे, म्हणजे मागच्या साईडला इन्स्टॉल्ड आहे. तर अशा पद्धतीनं
असू शकतं. तर हे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने तुमचा पॉवर प्लांट किंवा पॉवर युनिट असू शकतो. याचं फंक्शन काय आहे की ऑटोमोबाईलला जी काय लागणारी मोटिव्ह पॉवर आहे, जो काय लागणारा टॉर्क आहे, फॉरवर्ड मुव्हिंग टॉर्क, तो देण्याचं काम कोण करणार आहे, इंजिन देणार आहे. तर ज्याप्रमाणे आपण पेट्रोल आणि डिझेल बघितलं त्याप्रमाणे आता काही अल्टरनेट फ्युएल्स पण आपण बघत आहोत. तर अल्टरनेट फ्युएलच्या बाबतीत मेन आपण जर बघितलं तर एलपीजी आणि सीएनजी, ठीक आहे. तर इंजिनच असणार आहे ऍज अ प्राईम ओव्हर, फक्त त्याच्यामध्ये फ्युएल चेंज होत आहे. तर त्याच्यामध्ये एलपीजी असेल किंवा सीएनजी असेल. तर एलपीजीचा अर्थ काय होतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस मध्ये मेनली बघा तुमचं काय असणार आहे, इट मेनली कन्सिस्ट ऑफ ब्युटेन और प्रोपेन. तर त्याच्यामध्ये ब्युटेन किंवा प्रोपेन हे गॅस असणार आहे किंवा मिक्सचर ऑफ बोथ, ठीक आहे, मिक्सचर ऑफ बोथ. आपल्याला पर्टिक्युलरली आपल्या ह्या पहिल्या युनिटमध्ये ह्याच्यावरती सेपरेट आपल्याला एक लेक्चर बनवायचं आहे अल्टरनेटिव्ह फ्युएलवरची. त्यावेळी आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण जस्ट एक ओझरचा ओव्हरव्ह्यू घेतोय की एलपीजी म्हणजे काय आहे आणि सीएनजी म्हणजे काय आहे. तर एलपीजीचा अर्थ काय होतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आणि त्याच्यामध्ये ब्युटेन किंवा प्रोपेन असतो किंवा दोघांचं मिक्सचर असतं, ठीक आहे. तर सीएनजी कडे आपण गेलो तर आपण सीएनजी ला काय म्हणत असतो, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. इट इज नोन ॲज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तर सीएनजी मध्ये मेनली जो असतो तुमचा काय असतो, मिथेन. मिथेन असतो मेन, इट मेनली कन्सिस्टिंग ऑफ मिथेन. तर हे अल्टरनेट फ्युएल झाले, म्हणजेच मोटिव्ह पॉवर तुमचा इंजिनच झाला, पण इंजिन मध्ये जसं पेट्रोल आणि डिझेल ऍज अ फ्युएल म्हणून वर्क होत आहे, तर त्याचप्रमाणे आपण अल्टरनेट फ्युएल म्हणून एलपीजी आणि सीएनजीचा वापर देखील आपण करू शकतोय. तर हे सोडून दुसरे काही वेगवेगळे अजून पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस आहेत जे इंजिन मध्ये वापरले जातात, जे ऑटोमोबाईल मध्ये वापरले जातात तुमच्या व्हेकलला पुढे नेण्यासाठी. जसे की तुम्ही बघू शकता अदर पॉवर प्लांट, जर इंजिन सोडून दुसरे आणि असे कोणकोणते पॉवर प्लांट्स आहेत जे आपण वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये बघा मग काही व्हेकल असतील तर त्या कशा असतील, गॅस टर्बाईन पॉवर्ड व्हेकल. काही व्हेकल मध्ये गॅस टर्बाईन असेल, काही नवीन आता लेटेस्ट जे लागले ते इलेक्ट्रिक बॅटरीज पॉवर्ड व्हेकल्स असतील, त्यानंतर सोलर पॉवर्ड व्हेकल्स असतील, आणि आता सगळ्यात जे मोस्ट इनोव्हेटिव्ह आणि ज्याच्याकडे आता आपलं फ्युचर सगळं आहे ते फ्युएल सेल पॉवर्ड व्हेकल्स. असे इंजिन सोडून वेगवेगळे दुसरे देखील पॉवर प्लांट असू शकतात. तर आपण एक वन बाय वन याचं थोडंसं बघत जाऊया. तर गॅस टर्बाईन पॉवर प्लांट मध्ये काय असणार आहे बघा, तुमचा जो काय इंजिन ज्याप्रमाणे वर्क होत होतं त्याप्रमाणे गॅस टर्बाईनचं जे काय आउटपुट आहे ते आपण यूज करतो तुमच्या ऑटोमोबाईलला रन करायला. तर तुम्ही इथे एक्झाम्पल बघू शकता की ते गॅस टर्बाईन इन्स्टॉल केलेलं आहे टू गिव्ह द पॉवर टू द व्हेकल, ठीक आहे. तर गॅस टर्बाईनचं जे काय कन्स्ट्रक्शन वर्किंग ज्या पद्धतीने आहे ते तुम्ही ऑलरेडी तुमच्या पॉवर इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टमध्ये ते बघितलेलं आहे. पॉवर इंजिनिअरिंग आणि रेफ्रिजरेशन या सब्जेक्टमध्ये तुम्ही ते बघितलेलं आहे. तर पुढे जाऊया आपण आता. इलेक्ट्रिक बॅटरीज पॉवर्ड, इलेक्ट्रिक बॅटरीज वरती पॉवर्ड असणारे व्हेकल्स आता आपल्याकडे येत आहेत. तर इलेक्ट्रिक बॅटरीमध्ये काय असणार आहे बघा, तुमची इलेक्ट्रिक मोटर असेल आणि इलेक्ट्रिक मोटर ही इलेक्ट्रिक एनर्जीने रन केली जाईल आणि त्याचं जे काय आउटपुट आहे ते तुमच्या ड्रायव्हिंग व्हील्सला दिलं जाणार आहे. तर अशा पद्धतीनं मग जर जनरल लेआउट जर त्याचा बघायला झाला तर कसं असणार आहे बघा, तुमच्या इथं इलेक्ट्रिक बॅटरीज असतील, इलेक्ट्रिक बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी तुमचं चार्जिंग सिस्टम इथं असणार आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिक बॅटरीकडनं जो आहे कन्वर्ट करणार आहे, जो डीसी सप्लाय आहे तो परत एसी मध्ये कन्वर्ट केला जाईल आणि पुन्हा तुमच्या जे काय इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल सिस्टीम कडनं एक कंट्रोल सिग्नल तुमच्या ह्या सिस्टीमला दिला जाईल पॉवर कन्व्हर्टरला, आणि पॉवर कंट्रोलर कडून सिग्नल तुमच्या इलेक्ट्रिक मोटरला दिला जाईल. आणि इलेक्ट्रिक मोटर ज्याप्रमाणे रन होईल, ज्याप्रमाणे कंट्रोल सिग्नल तुम्हाला तुमच्या व्हेकलच्या कंडिशन वरून दिला जाईल, आणि नंतर इलेक्ट्रिक मोटरकडून आलेली पॉवर तुमच्या ड्रायव्हिंग शाफ्टला ट्रान्समिट केली जाईल आणि ड्रायव्हिंग शाफ्ट कडून तुमची पॉवर व्हीलला ट्रान्समिट केली जाणार आहे. तर अशा पद्धतीनं एक जनरल लेआउट आहे हा इलेक्ट्रिक बॅटरीज पॉवर्ड व्हेकलसाठी. तर त्याच्यामध्ये काय असेल, बॅटरी असेल, बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला सेपरेट सिस्टम असेल, बॅटरी चार्ज झाल्यानंतर त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे डीसी टू एसी करण्यासाठी पॉवर कन्व्हर्टर युनिट असणार आहे. पॉवर कन्व्हर्टर युनिटला तुम्हाला डिझाईर्ड सिग्नल दिला जाईल आणि त्या सिग्नलवरून किती इनपुट द्यायचा आहे इलेक्ट्रिक मोटरला हे ठरवलं जाईल आणि इलेक्ट्रिक मोटर त्याप्रमाणे रन होईल आणि इलेक्ट्रिक मोटरची जी काय पॉवर आहे ती ट्रान्समिशन
ड्रायव्हिंग शाफ्टला दिलं जाईल आणि ड्रायव्हिंग शाफ्ट कडून परत ती व्हीलला दिली जाणार आहे. जर त्याचं जर एक्झाम्पल बघायला गेलं तर अशा पद्धतीने दिसतंय बघा तुम्हाला. तर इथं सगळ्या काय केल्या आहेत बघा, इथं सगळ्या बॅटरीज इन्स्टॉल केल्या आहेत. ह्या सगळ्या बॅटरीज इन्स्टॉल केलेल्या आहेत आणि बॅटरीसाठी इथं चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. तर त्या बॅटरी चार्ज होण्यासाठी इथं चार्जिंग पोर्ट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथून तुमचा परत काय इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटरला तुमची काय पॉवर आलेली आहे आणि तिथून ती पॉवर ट्रान्समिट होणार आहे. मग त्याचबरोबर तुमचे बाकीचे कॉम्पोनंट्स देखील इथं आहेत, जसं कन्व्हर्टर्स असणार आहे. जर इलेक्ट्रिक व्हेकलचं एक्झाम्पल बघायला गेलं तर निसानची लीफ जी कार आहे ती आपण इलेक्ट्रिक व्हेकल आहे असं बघू शकतो आपण. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिक बॅटरीज पॉवर्ड व्हेकल. ठीक आहे, तर हे एक सेकंड पॉवर सोर्स झाला. जसं इंजिनला पुढे नेण्यासाठी, ऑटोमोबाईलला पुढे नेण्यासाठी जी काय पॉवर लागते ते आपण काय करतो, इलेक्ट्रिक बॅटरीकडून घेत असतो. तर नेक्स्ट आपण जर बघितलं तर काही व्हेकल सोलर पॉवर्ड आहेत, तर त्याच्यामध्ये फक्त काय केलं जातं, बाकीची जी सिस्टीम आहे बॅटरी असणार आहे, बॅटरीकडून तुमचा कंट्रोल कन्व्हर्टर असणार आहे, कन्व्हर्टर कडून कंट्रोल सिग्नल जाईल तुमच्या इलेक्ट्रिक मोटरला आणि त्याच्यावरती ती रन होणार आहे. तर फरक इतकाच असणार आहे की इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये आपण काय करत होतो, त्याला चार्जिंग करत होतो आपल्या वेगळा सप्लाय देऊन. तर याच्यामध्ये काय असणार आहे, जी काय पॉवर जनरेट होणार आहे तर विथ द हेल्प ऑफ सोलर एनर्जीनं होणार आहे. जर तुम्ही एक्झाम्पल बघायला गेलं तर अशा पद्धतीच्या तुमच्या सोलर कार असणार आहेत, जे काय सोलर रेज इथं पडतील तुमच्या सोलर पॅनलवरती आणि त्या सोलर पॅनलवरून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे ती तुमच्या बॅटरीमध्ये स्टोअर केली जाणार आहे आणि पुढे जी काय सिस्टीम आहे ती सेम ऍज अ तुमच्या इलेक्ट्रिकल व्हेकल गत असणार आहे. तर हे एक नेक्स्ट झालं आपलं सोलर पॉवर्ड व्हेकल्स. पुढे आपण जाऊ शकतो फ्युएल सेल पॉवर्ड व्हेकल कडे. तर फ्युएल सेल, तर ह्याचे एक सगळ्यात बेस्ट फीचर जे काय आहे ते झिरो इमिशन. तर ह्याच्यामधून कोणत्याही पद्धतीचं इमिशन तुमच्या ऑटोमोबाईल मधून बाहेर पडत नाही. तर ह्याच्यामध्ये बघा काय केलं जातं, तर जनरली तुमचं हायड्रोजन आहे जो तुम्ही सप्लाय करता आणि ऑक्सिजन जो आहे तुमचा फ्युएल मधून घेतला जातो आणि त्याच्यामध्ये परत त्याचं जे काय फ्युएल सेल ज्या पद्धतीने वर्किंग होत आहे त्याची जी टेक्नॉलॉजी वापरून आपण काय करत असतो, इथून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत असतो आणि इलेक्ट्रिसिटी झाली जी प्रोड्यूस झाली ती डायरेक्टली आपण तुमच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटरला देत असतो आणि पुन्हा सेम त्याच पद्धतीने ती पॉवर तुमच्या शाफ्टद्वारे व्हीलला दिली जाते. तर याला आपण म्हणतो असतो इलेक्ट्रिक सेल पॉवर्ड व्हेकल. ह्याच्यासाठी आपल्याला सेपरेट आपण वेगळं लेक्चर घेणार आहोत की ज्याच्यामध्ये पूर्ण ह्याची टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने ते वर्किंग होणार आहे, तर फ्युएल सेल कशा पद्धतीने वर्क होत असतात तर ते आपण सेपरेटली एका लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता आपण जस्ट ओझरचा ओव्हरव्ह्यू घेतोय की कोणकोणत्या पॉवर युनिट असू शकतात इंजिनला तुमच्या ऑटोमोबाईलला पुढे नेण्यासाठी. ठीक आहे, तर ही चौथी टेक्नॉलॉजी झाली फ्युएल सेल पॉवर्ड टेक्नॉलॉजी. तर याच्यामधनं बघा, तर आपण पॉवर प्लांटला कसं डिफाईन केलं की जो प्लांट आपल्या ऑटोमोबाईलला पुढे नेण्यासाठी मदत करत असतो त्याला आपण पॉवर प्लांट असं म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मग पहिलं तुमचं बेसिक येते ते तुमचं आयसी इंजिन येत असतात. मग आयसी इंजिन पेट्रोलवरती असेल, डिझेलवरती असेल, ऍज अ अल्टरनेट फ्युएल म्हणून तुमचे एलपीजी वरती असेल किंवा सीएनजी वरती असेल. आणि त्याचबरोबर दुसरे पॉवर युनिट जर म्हणले तर त्याच्यामध्ये गॅस पॉवर्ड व्हेकल्स असतील, इलेक्ट्रिक बॅटरी पॉवर्ड व्हेकल असतील, त्याच्यानंतर तुमचे सोलर पॉवर्ड व्हेकल असतील आणि चौथं फ्युएल सेल पॉवर्ड व्हेकल्स असतील. तर हे झालं सगळं डिटेल पॉवर प्लांट बद्दल. तर नेक्स्ट आपण पुढे येऊया ट्रान्समिशन सिस्टम कडे. ट्रान्समिशन सिस्टम, आता बघा बेसिकली ट्रान्समिशन सिस्टम इंजिन कडून जी काय पॉवर क्रिएट झालेली आहे, जनरेट झालेली आहे, ती पॉवर ट्रान्सफर करायची आहे आपल्याला आपल्या व्हील्स कडे. तर मग आपण याला कसं सांगू शकतो, transmission system is a mechanism which can transmit the power received from the engine to your driving wheels. इंजिन मध्ये जी तयार झालेली पॉवर आहे ती ड्रायव्हिंग व्हील्स पर्यंत ट्रान्समिट करायचं काम कोण करणार आहे, ट्रान्समिशन सिस्टम करणार आहे. जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकता बघा, तर याच्यामध्ये हे तुमचं इंजिन असणार आहे आणि इंजिन कडून आउटपुट शाफ्ट आला तो इथं असणार आहे. तर इथून तुमच्या इंजिन पासून तुमच्या ड्रायव्हिंग व्हील्स पर्यंत ज्या पद्धतीने तुमची पॉवर ट्रान्समिट होत असती तर त्या सगळ्या मेकॅनिझमला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज अ ट्रान्समिशन सिस्टम. तर ट्रान्समिशन सिस्टमच्या अंडर जर बघायला गेलं तर काय येणार आहे बघा, इथून चालू होईल तुमचं क्लच त्याच्यामध्ये येईल, गिअरबॉक्स त्याच्यामध्ये येईल, प्रोपेलर शाफ्ट त्याच्यामध्ये येईल आणि डिफरन्शियल. तर हे सगळा पोर्शन जो आहे तो तुमचा कशामध्ये येईल, इट इन्क्लुड्स अंडर द ट्रान्समिशन सिस्टम. तर मग याला डिफाईन करायला गेलं तर कसं आपण डिफाईन करू शकतो बघा ट्रान्समिशन सिस्टमला, द एंटायर मेकॅनिझम दॅट ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम द इंजिन क्रँकशाफ्ट कडून आलेली जी काय पॉवर आहे टू
रिअर व्हीलला ट्रान्समिट करण्यासाठी जे मेकॅनिझम असतं त्याला आपण ट्रान्समिशन सिस्टम असं म्हणत असतो. तर बेसिकली तुम्हाला सांगितलं की ट्रान्समिशन सिस्टम मध्ये काय असणार आहे, क्लच, गिअर बॉक्स, तुमचं जे काय प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, हे मेजर 4 कॉम्पोनंट्स तुमच्या ट्रान्समिशन सिस्टम मध्ये असणार आहेत. तर आपण जर बेसिकली बघायला गेलं तर बघा ह्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल की इथं तुमचं जे काय आहे ते इंजिन आहे. इंजिन कडून आलेली पॉवर तुमची कुठे जाईल, इंजिन नंतर फ्लायव्हील आहे, फ्लायव्हील नंतर क्लच आहे, क्लच नंतर तुमचा हा गिअर बॉक्स आहे, आणि गिअर बॉक्स नंतर प्रोपेलर शाफ्ट नंतर तुमचं डिफरन्शियल, आणि डिफरन्शियल नंतर तुमचे हे ड्रायव्हिंग व्हील्स. अशा पद्धतीने एक जनरल लेआउट तुमचा ट्रान्समिशन सिस्टमचा असणार आहे. तर मग ह्या ट्रान्समिशन सिस्टम मध्ये जे मेन 4 कॉम्पोनंट्स असणार आहेत, तर ते मेन 4 कॉम्पोनंट्स कोणकोणते असणार आहेत, इट इज अ क्लच, गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट आणि डिफरन्शियल. जर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघायला गेलं तर हा तुमचा काय असणार आहे, इट इज क्लच, हा जो सेक्शन आहे तो तुमचा काय असणार आहे, गिअर बॉक्स, इथं जे काय असणार आहे तो तुमचं प्रोपेलर शाफ्ट, आणि प्रोपेलर शाफ्ट नंतर हे जे काय असणार आहे तुमचं डिफरन्शियल. तर डिफरन्शियल नंतर समजा इथं असे व्हील्स असतील तर व्हील्सला काय गेलेले, तुमची पॉवर दोन्हीकडे सेम डिस्ट्रीब्युट केली जाईल. तर ते कंडिशन वरती डिपेंड असेल की कशा पद्धतीने व्हेकल असेल. तर डिफरन्शियलला ज्यावेळी जाऊ आपण त्यावेळी त्याला प्रॉपरली डिस्कस करूया. तर मग आपण ट्रान्समिशन सिस्टमचे जर डेफिनेशन बघायला गेली तर आपण कसं सांगू शकतो बघा, द ट्रान्समिशन सिस्टम मेन कन्सिस्ट ऑफ, द ट्रान्समिशन सिस्टम कन्सिस्ट ऑफ क्लच, गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट अँड युअर डिफरन्शियल. तर हे 4 कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये असणार आहे. तर आपण वन बाय वन थोडंसं त्याच्याबद्दल बघूया की ट्रान्समिशन सिस्टम मध्ये जो काय पहिला कॉम्पोनंट आहे तो क्लच असणार आहे. तर क्लच साठी आपण बघा कसं करत असतो की ज्यावेळी आपल्याला गिअर चेंज करायचा आहे, वेन वी हॅव टू शिफ्ट ऑर चेंज द गिअर, देन फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू प्रेस द पेडल ऑफ क्लच पेडल. आपल्याला क्लच पेडल काय करावं लागतं, प्रेस करावं लागतं. क्लच पेडल प्रेस केल्यानंतर क्लच काय होत असतो, डिसएंगेज होत असतो. तर याच्यामध्ये बघा क्लच इज ऑलवेज इन द एंगेज पोझिशन. जो काही क्लच असतो तुमचा तो काय असतो, एंगेज पोझिशन मध्ये असतो. जर ह्याचं लोकेशन जर बघायला गेलं आपण, ठीक आहे, जर लोकेशन आपण बघायला गेलं तर ट्रान्समिशन सिस्टमचं लोकेशन कसं असणार आहे बघा, तर या पद्धतीने त्याचं लोकेशन असणार आहे. तर तुमच्या इंजिन कडून आलेली जी काही पॉवर आहे ती तुमच्या ड्रायव्हिंग रिअर व्हीलला आपल्याला द्यायची आहे. तर आपण वन बाय वन जर बघायला गेलं तर याचे फंक्शन्स काय काय असणार आहेत, तर याचे फंक्शन्स काय काय असणार आहेत बघा. मेन फंक्शन ऑफ द ट्रान्समिशन सिस्टम, तर मेन फंक्शन काय आहे, इट व्हॅरी द टॉर्क रेशो बिटवीन इंजिन अँड रोड व्हील ऍज रिक्वायर्ड अंडर द डिफरंट कंडिशन. तर याच्यामध्ये बघा ज्यावेळी आपली व्हेकल स्टार्ट करणार असतो त्यावेळी आपल्याला जास्त टॉर्क लागत असतो, कारण आपली व्हेकल रेस्ट मोशन मध्ये असते. ऍट द स्टार्टिंग वी रिक्वायर्ड मोर टॉर्क टू स्टार्ट अवर व्हेकल, अँड वन्स इट इज स्टार्टेड इट रिक्वायर्ड लेस टॉर्क. तर ऍज कम्पेअर टू स्टार्टिंग त्यानंतर आपल्याला लेस टॉर्क लागत असतो. तर मग आपण काय करणार आहे की तो काय टॉर्क रेशो व्हेरिएशन करायचं आहे, तर ते आपल्याला ट्रान्समिशन सिस्टम करून देणार आहे. आणि टॉर्क व्हेरिएशन रेशो करायचं काम जे आहे ते तुमचा गिअर बॉक्स करत असतो. तर ते गिअर बॉक्सच्या अंडर सगळं होत असतं, ठीक आहे. तर नंतरचं फंक्शन आहे बघा, टू प्रोव्हाइड न्यूट्रल पोझिशन, ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीनं अरेंजमेंट करतो की तुमचा जो काय प्रोपेलर शाफ्ट आणि पुढची असेंब्ली तुमची काय होती, डिस्कनेक्ट होत असते. तर आपण न्यूट्रल गिअर त्याच्यामध्ये युज करत असतो. नंतर काय आहे बघा, टू एनेबल द व्हेकल टू मूव्ह इन द रिव्हर्स डायरेक्शन. तर हे देखील गिअर बॉक्सच फंक्शन आहे. तर ज्या गिअर बॉक्स मध्ये मग परत तुमचे 3 शाफ्ट असतात, इंजिन कडून आलेला मेन शाफ्ट, ले शाफ्ट आणि तुमचा आउटपुट शाफ्ट. तर आपण काय करत असतो, रिव्हर्स गिअर मध्ये, म्हणजेच एक आयडलर गिअर त्याच्यामध्ये टाकून आपण व्हेकलची मोशन काय करत असतो, रिव्हर्स करत असतो. तर गिअर बॉक्स मध्ये आपण ते डिटेलमध्ये बघूया की कशा पद्धतीने तुमची व्हेकल मध्ये रिव्हर्स गिअर ऑपरेट होत असतं. नंतरचं फंक्शन आहे टू डिस्कनेक्ट द इंजिन फ्रॉम द ड्रायव्हिंग व्हील्स वेन डिझायर्ड. ज्यावेळी आपल्याला गरज नाही आहे त्यावेळी आपण काय करू शकतो, डिस्कनेक्ट करायचं काम करू शकतो. तर हे जे काय आहे तर ते डिस्कनेक्ट करायचं काम कोण करणार आहे, इट इज क्लच, ठीक आहे. क्लच ज्यावेळी आपण गिअर शिफ्ट करत असतो, क्लच हा ऑलवेज एंगेज पोझिशन मध्ये असतो. ज्यावेळी आपण पेडल प्रेस करतो त्यावेळी तो डिसएंगेज होत असतो, आणि डिसएंगेज झाल्यामुळं आपण काय करतो, तुम्हाला जो लागणार आहे तो रिक्वायर्ड गिअर आपण शिफ्ट करत असतो, ठीक आहे. नंतरचा काय आहे बघा, टू कनेक्ट द इंजिन टू ड्रायव्हिंग व्हील्स विदाउट शॉक्स. तर आपण ज्यावेळी क्लच पेडल परत क्लच ज्यावेळी एंगेज करत असतो तर क्लच पेडल आपण काय करत असतो, हळूहळू सोडत असतो. मग त्याच्या मागचं कारण काय आहे की जर्क बसू नये, कोणताही शॉक बसू नये. तर त्यासाठी मग ह्या 2 फंक्शनसाठी तुमचा क्लचचा उपयोग असणार आहे, टू कनेक्ट द इंजिन टू ड्रायव्हिंग व्हील्स विदाउट शॉक. नंतर बघा,
टू टर्न द ड्राईव्ह थ्रू द डिझायर्ड अँगल विदाउट स्लिप. ज्यावेळी आपल्याला टर्न घेणार आहोत तर हे काम डिफरन्शियलचं असणार आहे. डिफरन्शियल की ज्याप्रमाणे आपण लेफ्ट साईडला टर्न करत असेल त्यावेळी तुमच्या लेफ्ट साईड पेक्षा राईट साईडला व्हीलला जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागत असतं. त्याच्यामुळे ते व्हील जास्त स्पीडनं फिरायला पाहिजे. आणि याच्या उलट ज्यावेळी राईट साईडला आपण टर्न घेत असतो त्यावेळी तुमचं लेफ्ट साईडचं व्हील काय करावं लागतं, जास्त स्पीडनं फिरवावं लागतं, जास्त स्पीडनं ते फिरावं लागतं. तर हे जे सगळं काम आहे ते कुणाचं आहे, दीज आर द मेन फंक्शन ऑफ द ट्रान्समिशन सिस्टम. तर ट्रान्समिशन सिस्टम मध्ये मेन 4 कॉम्पोनंट झाले, क्लच, गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट आणि डिफरन्शियल. तर आपण वन बाय वन त्याच्यामध्ये काय करूया त्याची माहिती घेऊया. तर क्लच मध्ये काय असणार आहे बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द क्लच. क्लच मध्ये तुम्हाला सांगितलं क्लच हा ऑलवेज एंगेज पोझिशन मध्ये असतो. गिअर शिफ्ट करताना आपण त्याला प्रेस करून डिसएंगेज करतो आणि आपण आपला गिअर शिफ्ट करत असतो. तर ज्या बघा या तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा, इकडून आलेली तुमची काय आहे, इंजिन कडून पॉवर आलेली इकडे आहे आणि इकडे तुमची मागं प्रोपेलर शाफ्ट इकडे असणार आहे, गिअर बॉक्स. तर जेव्हा आपण पेडल प्रेस करतो त्यावेळी काय होतो, तुमचा हा काय क्लच बघा आता एंगेज पोझिशन मध्ये आहे. पेडल प्रेस केलं, पेडल प्रेस केल्यानंतर तो तुमचा डिसएंगेज झाला. तर मग आपण क्लच एंगेजला क्लचचं फंक्शन कसं सांगू शकतो की ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण आपली जी काय ट्रान्समिशन सिस्टम आहे ती इंजिन पासून वेगळी करू शकतो आणि ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी ते आपण त्याला कनेक्ट करू शकतो. तर आपण कसं म्हणू शकतो, फंक्शन ऑफ द क्लच, द मेन पर्पज ऑफ द क्लच इज टू डिस्कनेक्ट द ड्राईव्ह फ्रॉम द इंजिन टू ड्रायव्हिंग व्हील्स. तर मेन आपली जी काही ड्राईव्ह आहे ती इंजिन पासून सेपरेट करण्याचं काम कोण करत असतं, क्लच करत असतो. ठीक आहे, ड्राईव्ह जी आपली पूर्ण ट्रान्समिशन सिस्टम आहे ती डिस्कनेक्ट करायचं काम क्लच करत असतो. ठीक आहे, तर हे फंक्शन झालं क्लचचं. क्लचचं जर लोकेशन बघायला गेलं तर क्लच हा जनरली फ्लायव्हील आणि गिअर बॉक्सच्या मध्ये इन्स्टॉल केलेला असतो. तर तुम्ही इथं बघू शकता की कशा पद्धतीने आपण पेडल प्रेस करतो आणि त्याप्रमाणे काय होत असतं, पुढं तुमच्या पेडल प्रेस केल्यानंतर गिअर तुमचा शिफ्ट होत असतो. ठीक आहे, बघा पेडल आपण प्रेस करतोय, गिअर शिफ्ट करतोय आणि परत तुमचा क्लच जो काय तो आपण स्लोली एंगेज करत असतोय. तर हे क्लचच्या बाबतीत झालं. पुढे आपण बघितलं गिअर बॉक्स. गिअर बॉक्स ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की व्हेकल ज्यावेळी स्टार्टिंगला स्टार्ट करणार आहोत आपण, रेस्ट मोशनला असणार आहोत, तर त्यावेळी काय असणार आहे, त्याला जास्त टॉर्क द्यावा लागणार आहे. तर ते टॉर्क व्हेरिएशनचं काम जे कोण करणार आहे ते गिअर बॉक्स करत असतो. तर आपण जर बघितलं तर बघा एक जनरल अॅनिमेशन इथे दिसतंय तुम्हाला. तर याच्यामध्ये 3 शाफ्ट असतात म्हणून मी सांगितलं. तर जो रेड कलरचा इकडचा दिसतोय, ग्रीन कलरचा आलेला तो काय आहे, इनपुट शाफ्ट, इंजिन करून आलेला इनपुट शाफ्ट तो असणार आहे. आणि इकडे ब्ल्यू कलर मध्ये दिसतो त्याला आपण काय म्हणत असतो, ले शाफ्ट किंवा इंटरमिडिएट शाफ्ट. आणि फायनली हा जो काय रेड कलर मध्ये दिसतोय तो तुमचा आउटपुट शाफ्ट असणार आहे. तर बेसिकली ज्याप्रमाणे आपण थेरी ऑफ मशीन मध्ये शिकलोय की 2 गिअर ज्यावेळी एंगेज होत असतात त्यावेळी एका गिअरची मोशन दुसऱ्या गिअरच्या अपोजिट असतील जर ते एक्सटर्नली मेश होत असतील. तर एक्सटर्नली मेश झाल्यानंतर तुमच्या गिअरची डायरेक्शन काय असते, अपोजिट असते. तर इंटरनलच्या बाबतीत काय असणार आहे, सेम डायरेक्शन मध्ये असणार आहे. इंटरनल मेश होत असतील तर याच्यामध्ये बघू शकता बघा, सिंपल याच्यामध्ये काय आहे, तर तुमचा हा जो काय इनपुट शाफ्ट आहे इंजिन कडून आलेला, तो जो मेन गिअर आहे तो तुमच्या ले शाफ्टला कनेक्टेड असतो. आणि त्याप्रमाणे जसं आपण गिअर चेंज करत जाऊ, ज्याप्रमाणे स्टार्टिंगला आपल्याला जास्त टॉर्क लागणार आहे, स्पीड कमी लागणार आहे. आणि ज्यावेळी आपली व्हेकल एकदा मोशन मध्ये आली तर त्यावेळी आपल्याला जास्त स्पीड लागणार आहे, टॉर्क कमी लागणार. तर त्याप्रमाणे हे गिअर काय होत असतात, एकमेकांमध्ये एंगेज आणि डिसएंगेज होत असतात अकॉर्डिंग टू आवर गिअर. गिअर ज्याप्रमाणे आपण शिफ्ट करू त्याप्रमाणे ते एकमेकांमध्ये एंगेज होत असतात. तर बेसिकली यामध्ये सिंपल लॉजिक काय आहे की जर ले शाफ्ट वरचा बघा, ज्यावेळी मी काय म्हणतोय की ले शाफ्ट वरचा लहान गिअर आणि आउटपुट शाफ्ट वरचा मोठा गिअर ज्यावेळी मेश होत असतो तो तुमचा फर्स्ट गिअर असतो. ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला काय असतं, टॉर्कची जास्त गरज असते. आणि ज्यावेळी ले शाफ्ट वरचा सगळ्यात मोठा गिअर आणि आउटपुट शाफ्ट वरचा लहान गिअर मेश होत असतो तो तुमचा हायर गिअर असतो. तर हे याप्रमाणे आपण गिअर बॉक्सचं फंक्शन बघितलं. तर मेन फंक्शन काय गिअर बॉक्सचं की टू गिव्ह द व्हेरिएशन इन द टॉर्क. आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला टॉर्क व्हेरिएशन मिळाला पाहिजे. तर बघा, द मेन फंक्शन ऑफ गिअर बॉक्स इज प्रोव्हाइड द नेसेसिटी व्हेरिएशन ऑफ द ड्रायव्हिंग टॉर्क अकॉर्डिंग टू द ऑपरेटिंग कंडिशन. ऑपरेटिंग कंडिशन ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं नेसेसिटी टॉर्क द्यायचं काम कोण करणार आहे, गिअर बॉक्स करणार आहे. जनरली गिअर बॉक्स बघा, गिअर बॉक्स प्रोव्हाइड 3 to 5 फॉरवर्ड अँड 1 रिव्हर्स टॉर्क आउटपुट टू द टॉर्क इनपुट बिटवीन इंजिन अँड ड्रायव्हिंग व्हील्स. ठीक आहे, तर जनरली 3 ते 5 याप्रमाणे फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर अशा पद्धतीनं ऑटोमोबाईलचा गिअर बॉक्स असतो. ठीक आहे, तर जर आपण गिअरच्या बाबतीत बघायला गेलं
तर ज्या पद्धतीने मी सिंपल लॉजिक सांगितलं की ले शाफ्टवरचा लहान गिअर आणि आउटपुट शाफ्टवरचा मोठा गिअर ज्यावेळी एंगेज होत असतो तो त्याला आपण फर्स्ट गिअर म्हणत असतो, आणि याच्या एक्झॅक्टली उलट ज्यावेळी डायरेक्टली तुमची असेंब्ली केली जाईल, बघा आपण या अॅनिमेशन मध्ये बघूया, तर याच्यामध्ये काय दाखवलंय बघा, फर्स्ट गिअरची अरेंजमेंट दाखवले. फर्स्ट गिअर हा तुमचा इंजिन कडून आलेला शाफ्ट आहे, आणि हा तुमचा ले शाफ्ट आहे, आणि हा तुमचा आउटपुट शाफ्ट आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट गिअर कधी बनणार आहे आपण, तर ले शाफ्टवरचा लहान गिअर, ठीक आहे, लहान गिअर मग तुमचा तिथे दिसतोय, आणि त्यावेळी तुमचा आउटपुट शाफ्टवरचा मोठा गिअर ज्यावेळी एंगेज होतो त्यावेळी तुमचा फर्स्ट गिअर असणार. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बघा, फर्स्ट गिअर एंगेज होतोय. आता दाखवताना अॅनिमेशन मध्ये सेकंड गिअर दाखवतोय. तर फर्स्ट गिअरच्या बाबतीत या अॅनिमेशन मध्ये बघा, फर्स्ट गिअर कशा पद्धतीने कनेक्ट झालाय, तर इथून पॉवर अशी सप्लाय आलेली आहे, आणि ज्यावेळी तुमचा हा लहान गिअर मोठ्या गिअरशी एंगेज होतोय त्यावेळी तुमचा जो असणार आहे तो इथे जो आहे फर्स्ट गिअर. तर तुम्ही हा अॅनिमेशन देखील बघू शकता कशा पद्धतीने फर्स्ट गिअर एंगेज आहे. तर आता पुढे बघायला गेलं तर याच्यामध्ये सेकंड गिअरच्या बाबतीत काय असणार आहे, सेकंड गिअरच्या बाबतीत तर तुमचा हा गिअर आणि हा गिअर काय होईल, एंगेज होणार आहे. तर इट इज अबाउट सेकंड गिअर. तर तुम्ही बघू शकता सेकंड गिअरच्या बाबतीत तर बघा सेकंड गिअर मध्ये काय होते, अशा पद्धतीने कनेक्ट होणार आहे. इथून आलेली तुमची मेन पॉवर इथे येईल, त्यानंतर लहान गिअर इथं मोठा गिअर होत जाईल आणि इकडे लहान होत जाईल. तर दिस इज अबाउट सेकंड गिअर. तर हे सेकंड गिअरच्या बाबतीत आहे. आणि थर्ड वेळेला काय झाले, डायरेक्टली तुमची इंजिन कडून आलेली पॉवर मेन याला कनेक्ट केली जाईल. जर आपण थ्री गिअर बॉक्स म्हणलो, आपण थ्री गिअरचा गिअर बॉक्स म्हणलो, तर ती डायरेक्टली कनेक्ट केली जाईल. तर बघा ह्या पद्धतीने थर्ड मध्ये बघा पॉवर फ्लो डायरेक्टली तुमची लाईन कनेक्ट केलेली आहे, इंजिन कडून आलेल्या शाफ्टची डायरेक्टली तुमच्या प्रोपेलर शाफ्टला कनेक्ट केलेली आहे. तर हे एक जनरल अॅनिमेशन झालं, 3 गिअर्स कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये होत असतात. तर लास्टला जर आपण बघितलं, ज्यावेळी रिव्हर्स गिअरच्या बाबतीत फक्त काय होणार आहे, एक आयडलियर गिअर तुमचा इन्स्टॉल केला जाईल, इन बिटवीन दिस, ठीक आहे, अशामध्ये एक आयडलियर गिअर इन्स्टॉल केला जाईल, आणि परत काय होईल त्याप्रमाणे त्याची डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे. तर बघा याच्यामध्ये, तर ही इंजिन कडून आलेली शाफ्ट पॉवर असेल, हा इंजिन शाफ्ट आहे, हा ले शाफ्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतंय की हा जो काय आयडलियर गिअर बसवलाय हा रिव्हर्स साठी आहे. रिव्हर्स साठी काय असणार आहे बघा, हा जर गिअर क्लॉकवाईज फिरला तर हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, त्यामुळे हा पूर्ण शाफ्ट अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, ठीक आहे. मग हा अँटी क्लॉकवाईज फिरल्यानंतर परत हा क्लॉकवाईज फिरणार आहे, आणि परत हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. म्हणजे आपली जर डायरेक्शन समजा असं आपण म्हणू की हा क्लॉकवाईज फिरल्यानंतर जर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जात असेल, ठीक आहे, जर क्लॉकवाईज फिरल्यामुळे जर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जात असेल तर आपल्याला रिव्हर्स यायला काय करायला पाहिजे, रिव्हर्स यायला अँटी क्लॉकवाईज जायला पाहिजे. तर बघा हा क्लॉकवाईज झाला तर हा अँटी क्लॉकवाईज होईल, ठीक आहे, हा पूर्ण अँटी क्लॉकवाईज झाला, अँटी क्लॉकवाईज नंतर परत क्लॉकवाईज होईल, आणि परत क्लॉकवाईज नंतर हा अँटी क्लॉकवाईज होईल. मग आपण ज्या पद्धतीने म्हणलो, जर क्लॉकवाईजला फॉरवर्ड मोशन देत असेल तर हा काय करणार आहे, अँटी क्लॉकवाईजला रिव्हर्स मोशन देणार आहे. तर इट इज अबाउट रिव्हर्स गिअर. तर नेक्स्ट कडे आपण जाऊया, प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्टचं फंक्शन काय असणार आहे, इंजिन कडून जी काय पॉवर आलेली आहे, तुमच्या गिअर बॉक्सचं जे काय आउटपुट आहे ते पुढे नेऊन तुमच्या डिफरन्शियलला कनेक्ट करायचं काम कोण करणार आहे, प्रोपेलर शाफ्ट. इट इज अ शाफ्ट which can connect the output of your gearbox to differential. जर तुम्ही बघायला गेला तर ते अशा पद्धतीने प्रोपेलर शाफ्ट असतात. प्रोपेलर शाफ्ट हे शाफ्ट आहे, त्याच्यामध्ये 2 युनिव्हर्सल जॉईंट आणि एक स्लिप जॉईंट असणार आहे. तर मेन फंक्शन काय असणार आहे, टू कनेक्ट युअर गिअरबॉक्स टू द डिफरन्शियल. तर बघा द फंक्शन इज टू ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम गिअरबॉक्स कडून आलेली पॉवर जी आहे ती कुठे ट्रान्समिट करायची आहे, टू द डिफरन्शियल. इट कन्सिस्ट ऑफ अ स्टील शाफ्ट नोन एज अ प्रोपेलर शाफ्ट अलॉंग विथ द 2 युनिव्हर्सल जॉईंट. 2 युनिव्हर्सल जॉईंट तुम्हाला दिसतील, इथे एक युनिव्हर्सल जॉईंट आहे, इथे एक युनिव्हर्सल जॉईंट आहे, अँड 1 स्लिपिंग जॉईंट. जो स्लिपिंग जॉईंट इथं आहे. तर बघा, तर ह्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने तो वर्क होत असते. तर प्रोपेलर शाफ्ट हॉलो असू शकतो किंवा सॉलिड असू शकतो, डिपेंडिंग अपॉन द टॉर्क टू बी ट्रान्समिट. तर हे झालं प्रोपेलर शाफ्टच्या बाबतीत. तर डिफरन्शियल कडे आपण येऊया. डिफरन्शियल त्याच्या पुढचा एलिमेंट असणार आहे ट्रान्समिशन सिस्टम मधला. प्रोपेलर शाफ्ट कडून आलेली पॉवर आपण दोन्ही व्हीलला इक्वली डिस्ट्रीब्युट करायचं काम कोण करणार आहे, डिफरन्शियल करणार आहे. मग इक्वली तो कधी डिस्ट्रीब्युट करेल, ज्यावेळी व्हेकल तुमचे स्ट्रेट मोशन मध्ये असणार आहे त्यावेळी. बघा एक अॅनिमेशन मध्ये बघू शकता. तर एक
जनरल एक्झाम्पल दाखवलेलं आहे. तर इकडून तुमची काय आलेली आहे, ही प्रोपेलर शाफ्टकडून आलेली पॉवर आहे आणि परत तुमची ही दोन्ही व्हील्सला गेलेली पॉवर आहे. आणि सगळं जे काय मेकॅनिझम आहे ते तुमचं डिफरन्शियलचं मेकॅनिझम असणार आहे. तर डिफरन्शियलचं मेन फंक्शन काय, इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची, दोन्ही व्हील्सला तुमच्या पॉवर द्यायची काम कोण करणार आहे, डिफरन्शियल करणार आहे. तर बघा, द डिफरन्शियल कॅरीज पॉवर फ्रॉम द प्रोपेलर शाफ्ट, पॉवर फ्रॉम द प्रोपेलर शाफ्ट टू द रिअर व्हील्स. डिफरन्शियल काय करणार आहे, इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे ती तुमच्या रिअर व्हीलला देणार आहे. बघा ह्याच्यामध्ये मग परत काय असणार आहे, ज्यावेळी व्हेकल तुमची स्ट्रेट रन होणार आहे त्यावेळी दोन्ही व्हीलला तुमच्या इक्वली पॉवर डिस्ट्रीब्यूट होणार आहे. पण ज्यावेळी व्हेकल, इथे तुम्ही बघू शकता या अॅनिमेशन मध्ये की व्हेकल स्ट्रेट असेल तर दोन्ही सेम असतील. समजा व्हेकल आता राईट साईडला टर्न करते, राईट साईडला टर्न करत असेल त्यावेळी काय असणार आहे, तुमच्या राईट साईडला टर्न करत असताना तुमचे जे काही व्हेकल आहे, आता आपण राईट साईडला टर्न करतोय तर त्यावेळी ह्या व्हेकलला कमी डिस्टन्स कव्हर करावं लागतंय, ह्या व्हीलला जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागतं. ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली इट हॅज टू कव्हर लेस डिस्टन्स, इट हॅज टू कव्हर मोर डिस्टन्स. मग हे जास्त डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याला जास्त स्पीडनं फिरवावं लागतं, जास्त स्पीडनं ते पळावं लागतं. तर त्यावेळी मग काय करणार आहे, ते काम कोण करणार आहे, डिफरन्शियल करणार आहे. तर दिस इज अबाउट डिफरन्शियल. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की व्हेकल ज्यावेळी स्ट्रेट जात असेल, सरळ जात असेल त्यावेळी दोन्ही व्हील्सला पॉवर तुमची सेम दिली असेल, आणि व्हेकल ज्यावेळी टर्न होत असेल, ज्या साईडला टर्न होणार आहे त्याच्या अपोजिट साईडला जास्त पॉवर तुम्हाला त्या व्हीलला जास्त पॉवर द्यावी लागणार आहे. जसं की इथं आता आपण राईटला घेत होतो टर्न, त्यावेळी लेफ्टला आपल्याला पॉवर जास्त द्यावी लागली. त्याच्या उलट जर आपण लेफ्ट साईडला टर्न घेत असेल तर आपल्याला जे काय राईट व्हील असणार आहे त्याला पॉवर आपल्याला काय द्यावी लागणार आहे, जास्त द्यावी लागणार आहे, सो दॅट दे कॅन रन विथ अ हायर स्पीड. ते काम कोण करणार आहे, इट इज डिफरन्शियल. ठीक आहे, तर नेक्स्ट कडे आपण येऊया, ऑक्झिलरीज कडे येऊया. ऑक्झिलरी मध्ये काय असणार आहेत बघा, ह्याच्यामध्ये मेनली 4 कॉम्पोनंट्स असणार आहेत. ऑक्झिलरी मध्ये 4 कॉम्पोनंट असणार आहेत. तर ते कोणकोणते कॉम्पोनंट असणार आहेत बघा, तर त्याच्यामध्ये इट ऑक्झिलरी कंटेंट्स सप्लाय सिस्टम. ठीक आहे, सप्लाय सिस्टम मध्ये मग तुमचा बॅटरी असेल, जनरेटर असेल, हे पार्ट कुठे येणार आहे, तुमच्या ऑक्झिलरी मध्ये येणार आहे. त्याचबरोबर स्टार्टर सिस्टम, व्हेकल आपल्याला स्टार्ट करण्यासाठी जे काय आपण की घालून व्हेकल आपण स्टार्ट करण्यासाठी काय करतो, काही व्हेकल बटन स्टार्ट आहेत, काही मध्ये आपण की इन्सर्ट करतो आणि की फिरवत असतो. तर त्यामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुमची सिस्टम स्टार्ट होत असते, तर ते स्टार्टर सिस्टम मध्ये येणार आहे. त्याचबरोबर इग्निशन सिस्टम, इग्निशन सिस्टम इट इज अ पार्ट ऑफ युअर ऑक्झिलरीज. आणि त्याच्यानंतर परत काय, अॅन्सिलरी डिव्हाइस जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये येणार आहेत. अॅन्सिलरी डिव्हाइस सगळे याच्यामध्ये येणार आहेत. तर इन्क्लुड्स काय बघा करतोय, ड्रायव्हिंग लाईट्स, त्याच्यामध्ये हेडलाइट्स, साइड लाइट्स, टेल लाइट्स, नंबर प्लेट्स, इल्युमिनेशन, त्यानंतर सिग्नलिंगचे जे काय असतील, हॉर्न, डायरेक्शन इंडिकेटर्स, ब्रेक लाइट्स, अदर लाइट्स मध्ये इंटिरियर रूफ लाइट्स, पॅनल लाइट्स अँड रिव्हर्स लाइट, हे सगळे तुमचे काय येणार आहेत, ह्या चौथ्या कॅटेगरीमध्ये येणार, अॅन्सिलरी डिव्हाइस मध्ये ते येणार आहेत. तर हे 4 कॅटेगरी झाले तुमच्या ऑक्झिलरीच्या बाबतीत. तर पुढे आपण जाऊया, तर लोकेशन वाईज जर बघितलं तर अशा पद्धतीने लाईट्स किंवा तुमचे जे काय ऑक्झिलरी डिव्हाइस हे असणार आहे. नंतर आपण येऊया कंट्रोलकडे. कंट्रोल तुमचा 5वा पार्ट आहे. कंट्रोल मध्ये काय असणार आहे बघा, कंट्रोल मध्ये तर व्हेकल कंट्रोल करायचे जे काय मेन फंक्शन्स आहेत ते तुमचं कुठे येणार आहे, कंट्रोल मध्ये येणार आहेत. मग कंट्रोल सिस्टम मध्ये मेनली 2 असणार आहेत, एक तुमची स्टिअरिंग सिस्टम असणार आहे आणि तुमची ब्रेकिंग सिस्टम असणार आहे. तर बघा, इट कन्सिस्ट ऑफ स्टिअरिंग सिस्टम अँड ब्रेकिंग सिस्टम. तर कंट्रोल्स मध्ये काय येईल, स्टिअरिंग सिस्टम आणि ब्रेकिंग सिस्टम येणार आहे. तर मेनली बघा, स्टिअरिंग सिस्टमचं फंक्शन काय आहे, द फंक्शन ऑफ द स्टिअरिंग सिस्टम इज अ कंट्रोल द डायरेक्शन ऑफ द व्हेकल. व्हेकलची डायरेक्शन आपण काय करत असतो, कंट्रोल करत असतो विथ द हेल्प ऑफ द स्टिअरिंग. तुमच्याकडे जे स्टिअरिंग आहे, स्टिअरिंग मध्ये काय होत असतं, रोटरी मोशनचं कन्व्हर्जन तुमच्या अँग्युलर मोशन मध्ये होऊन तुम्ही काय करत असता, व्हेकलची डायरेक्शन कंट्रोल करत असता. तर तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता की ज्या पद्धतीने रोटरी आहे मोशन, जी तुमची स्टिअरिंगची आहे त्याची कंट्रोल आपण अँग्युलर मोशन मध्ये करतोय आणि व्हेकलची डायरेक्शन कंट्रोल करत असतो. तर हे कंट्रोल सिस्टम मध्ये झालं पहिलं स्टिअरिंग सिस्टम. सेकंड मध्ये काय असणार आहे, ब्रेकिंग सिस्टम. ब्रेकिंग सिस्टम मध्ये आपण काय करतोय, इट इज अ टू कंट्रोल द मोशन ऑफ द व्हेकल. व्हेकलची मोशन आपण कंट्रोल करतोय. तर त्यामध्ये बघा, ब्रेकिंग सिस्टम मध्ये कोणकोणत्या टाईपचे ब्रेक्स असतील हे आपण डिटेल ब्रेकिंग सिस्टम मध्ये गेल्यानंतर बघणार आहोत. नेक्स्ट आपण येऊया आता कंट्रोलचं जर लोकेशन बघायला गेलं तर इथं तुमचं स्टिअरिंग सिस्टमचं असेल, त्यानंतर ब्रेकिंग सिस्टमचं देखील इथं असणार आहे. पुढे आपण आलो सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर मध्ये काय असणार आहे बघा, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय झालं, ही जी काय त्याची वरची बॉडी आहे त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणत असतो. ह्याचं काय फंक्शन असतं, टू प्रोटेक्ट द पॅसेंजर और रायडर फ्रॉम द ऍटमॉस्फेरिक इफेक्ट. बघा, दिस इज अ पार्ट ऑफ द व्हेकल
विच प्रोटेक्ट्स फ्रॉम ऍटमॉस्फिअरिक इफेक्ट. ऍटमॉस्फिअरिक इफेक्ट पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं. कुणाला प्रोटेक्ट करायचं आहे? पॅसेंजर राईट असतील किंवा जे काही त्याच्यामध्ये लगेज असेल त्या सगळ्याला प्रोटेक्ट करायचं काम कोण करणार आहे? सुपरस्ट्रक्चर करणार आहे. तर हे झालं सुपरस्ट्रक्चरच्या बाबतीत. पुढे जर आलो आपण तर बघा जनरली अशा पद्धतीनं सुपरस्ट्रक्चर मध्ये जे बॉडी आपण म्हणू शकतो तर हे सगळे पार्ट त्याच्यामध्ये येणार आहे. ज्याच्यामध्ये मेन मग रूप असेल, डोअर पिलर असेल, रिअर क्वार्टर असेल, बूट असेल, रिअर साइड पॅनल असेल, रिअर लाईट असेल, रिअर डंपर, डोअर पॅनल, डोअर हँडल, हे सगळे जे काय पार्ट्स असणार आहेत, बॉनेट असेल, हे सगळे पार्ट तुमच्या बॉडीच्या किंवा सुपरस्ट्रक्चरच्या अंडर येणार आहेत. तर नेक्स्ट आपण जाऊया. तर इथं काय केलं बघा, आपण सगळेचे सगळे मेजर पार्ट्स आपण ऑटोमोबाईलचे बघितले. तर ऑटोमोबाईलचे जे काही मेजर पार्ट्स आहेत ते आपण 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं होतं. त्याच्यामध्ये मग बेसिक स्ट्रक्चर, पॉवर प्लांट, ट्रान्समिशन सिस्टम, ऑक्झिलरीज, कंट्रोल अँड सुपरस्ट्रक्चर. तर बेसिकली बेसिक स्ट्रक्चरच्या अंडर कोण कोण आले? त्याची फ्रेम, त्याच्यानंतर सस्पेन्शन सिस्टम, ऍक्सेल आणि व्हील, हे सगळं तुमच्या बेसिक स्ट्रक्चरच्या अंडर आलं. पॉवर प्लांटला काय म्हणतो आपण? इंजिन जे काय आहे ते मेन तुमच्या पॉवर प्लांट सिस्टम मध्ये आलं. ट्रान्समिशन सिस्टमचं काय फंक्शन आहे? जी काही तुमच्या इंजिन कडनं आलेली पॉवर तुम्ही काय करत असता? तुमच्या रिअर व्हील पर्यंत पोहोचवायचं काम करत असतं ते ट्रान्समिशन सिस्टम. तर व्हॉट ट्रान्समिशन सिस्टम इन्क्लुड्स? इट इन्क्लुड्स क्लच, गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट अँड युअर डिफरन्शियल. आणि ऑक्झिलरी म्हणजे जे काही सपोर्टिंग डिव्हाइस असणार आहे ते सगळे तुमच्या ऑक्झिलरी मध्ये येणार आहे. जसं की इग्निशन सिस्टम असेल, स्टार्टर सिस्टम असेल, वेगवेगळ्या सगळ्या लाईट्स असतील, तर ते सगळे तुमच्या ऑक्झिलरी मध्ये येणार आहेत. आणि कंट्रोल सिस्टम बाबतीत बघायला गेलं तर कंट्रोल सिस्टमच्या बाबतीत मेनली तुमचं स्टिअरिंग सिस्टम आणि ब्रेकिंग सिस्टम येणार आहे. आणि सुपरस्ट्रक्चर मध्ये काय असतं? फंक्शन ऑफ सुपरस्ट्रक्चर टू प्रोटेक्ट द पॅसेंजर फ्रॉम द ऍटमॉस्फिअरिक इफेक्ट. ऍटमॉस्फिअरिक इफेक्ट पासून आपल्याला वाचवायचं काम कोण करणार आहे? सुपरस्ट्रक्चर करणार आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी हे पहिले 5 कॉम्पोनंट येत असतात त्याला आपण काय म्हणत असतो? ऑटोमोबाईल चॅसिस. ठीक आहे, त्याला म्हणत असतो ऑटोमोबाईल चॅसिस. तर याच्यामध्ये बघा चॅसिस म्हणजे काय असतं की फक्त वरची बॉडी सोडून, वरचं सुपरस्ट्रक्चर सोडून सगळं जे काय आहे त्याला आपण काय म्हणत असतो? ऑटोमोबाईल चॅसिस. तर बघा मग चॅसिसला आपण कसं डिफाईन करू शकतो? चॅसिस मीन्स द कम्प्लीट ऑटोमोबाईल विदाउट बॉडी. ठीक आहे, बॉडी सोडून बाकीचे जे काय 5 एलिमेंट्स आपण बघितले ते 5च्या 5 एलिमेंट्स जर त्याच्यामध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो? ऑटोमोबाईल चॅसिस. अँड इट इन्क्लुड्स ऑल द सिस्टम लाईक पॉवर प्लांट, ट्रान्समिशन, स्टिअरिंग, सस्पेन्शन, व्हील्स, टायर्स, ऑटो इलेक्ट्रिक सिस्टम. दिस इज अबाउट द चॅसिस. तर व्हेकलची बॉडी सोडून जे काय सगळं असणार त्याला आपण चॅसिस म्हणत असतो. जर एक्झाम्पल बघायला गेलं तर बघा अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये काय केलंय की फक्त वरची बॉडीच नाही आहे, तर याच्यामध्ये फक्त वरची बॉडी सोडून बाकी सगळे पार्ट्स याच्यामध्ये इन्क्लूड्स आहेत, तर त्याला आपण काय म्हणत असतो? इट इज नोन ऍज अ ऑटोमोबाईल चॅसिस. ठीक आहे, तर इथं आपण काय करतोय? हा तुमचा जो काय पार्ट आहे तो कन्क्लूड करतोय, ज्याच्यामध्ये मेजर कॉम्पोनंट्स आपण सगळे बघितले. तर टोटल 6 कॉम्पोनंट्स होते आणि 6 कॉम्पोनंट्स आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया तर व्हेकलचे लेआउट्स कोणकोणते असणार आहेत. तर काही गाड्यांचं जे इंजिन आहे ते फ्रंटला इन्स्टॉल असतं, काही रिअरला इंजिन इन्स्टॉल असतं. तर त्याप्रमाणे कोणकोणत्या टाईपचे व्हेकल लेआउट्स पडतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ओके, थँक्यू.